जेव्हा विनंती केली त्यावेळेस ती विनंती ऐकल्याबरोबर सूतजी महाराजांना आनंद झाला. कारण जीवनामध्ये संत भेट फार अवघड आहे. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये संत भेट अतिशय अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत संत भेट होत नाही. किती अवघड आहे म्हणतात संत भेट. एक वेळ चंद्राचा अमृत सेवन करता येईल म्हणतात. एक वेळ अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा हाताने पकडता येईल. कदाचित समुद्र तरुण एका तीरावरून पहिल्या तीरापर्यंत जाता येईल, परंतु संतांची भेट होऊ शकत नाही. एवढी अवघड संत भेटी आहे. चंद्रामृत सुखे सेववेल हसता जाता रवी धरवेल बाह्य हेडा सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल का. सुखे सेववेल हसता जाता रवी धरवेल बाह्य हेडा सागर तरवेल परित्या साधूची भेट न होईल का. चंद्राचं अमृत सुखाने सेवन करता येईल म्हणतात. चंद्राचं अमृत सहज सेवन करता येईल का. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून आपण जर म्हणत असणार की चंद्राचं अमृत याच्यामध्ये पडतंय, तर आपण सर्वजण ते दूध पिऊन अमर झालो असतो. एवढं सोपं नाही. चंद्राचं अमृत प्राप्त करणं म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती करून यौगिक क्रियेद्वारे जिभेच्या खालून ते अमृतत्व उत्पन्न करणं, त्याला चंद्रामृत म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी यौगिक क्रिया करावी लागते, ती सर्वसामान्य नाही. म्हणतात ते सुद्धा कदाचित करता येईल. अस्ताला जाणारा रवी म्हणजे सूर्य पकडता येईल. पकडता येईल का. अजिबात नाही. तो अस्ताला जाताना जर त्याची प्रखरता कदाचित आपल्याला कमी वाटत असेल तर त्याची प्रखरता कमी झालेली नसते, त्याने जागा बदललेली असते म्हणून त्याची प्रखरता आपल्याला कमी वाटते. सूर्याची प्रखरता कधीही कमी होत नाही आणि तो अस्तालाही जात नाही. तो आपल्याला फक्त अस्ताला जाताना दिसतोय, परंतु म्हणतात तसा सूर्य सुद्धा हाताने पकडता येईल. कदाचित समुद्र तरुण पहिल्या तीरावर जाता येईल. समुद्र म्हणजे आपल्या गावाच्या बाजूला असणारी एखादी नदी नाही की एका तीरावरून दुसऱ्या तीराला पोहून जाता येईल. तो समुद्र आहे. समुद्राला दुसरी उपमा नाही, परंतु म्हणतात त्याच्याही एका किनाऱ्यावरून पोहत पोहत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाता येईल. पण संत भेट त्याच्याही पेक्षा अवघड आहे. पण त्या साधूची भेटीना होईल का. ऐसे कैसी याने भेटती ते साधू. अशा संतांची जर भेट अहो भाग्याने झाली तर अशी संत भेट झाल्यानंतर, संतांजवळ गेल्यानंतर लौकिक चर्चा कधीही करू नका. संतांजवळ गेल्यानंतर लौकिक जर आपण चर्चा करत बसलो, महाराज बघा आमच्या कपाळावरच्या रेषा वाचून बघा बरं काय लिहिलेलं आहे. बघा महाराज आमचे हात बघा, आमच्या हातामध्ये धन आहे की नाही. असा जर प्रश्न आपण संतांना विचारला तर त्यांना आवडणार नाही. महाराज आमच्या मुलाचं लग्न जमत नाही, कधी होईल सांगताल का. आमच्या मुलीला मुलगा होत नाही, कधी होईल सांगणार का. आमचं नवीन दुकान टाकलेलं आहे, चालेल की नाही सांगणार का. बरं तुम्हाला जर काही कळत असेल तर थोडं आमच्या शेतापर्यंत या, कोणत्या जागेवर बोर लागेल हे सांगता का. संत महात्म्यांजवळ गेल्यानंतर लौकिक चर्चा कधीही करू नका. संतांजवळ जर गेले तर त्यांना अशा लौकिक चर्चा कधीही आवडत नाही. त्यांच्याजवळ गेले तर पारमार्थिक चर्चा करा. माझे संत महात्मेच सांगतात की संतांजवळ गेल्यानंतर एकच विचारा, काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. काय मी उद्धार पावेन
समाधान चित्त माझे. संतांजवळ जर गेले तर संतांना एकच विचारा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. महाराज सांगा माझा उद्धार कधी होईल. त्या भगवान परमात्म्याची माझ्यावर कृपा होण्यासाठी मी असं काय केलं पाहिजे. तुम्ही सांगा मला, मी कोणत्या मंत्राचा जप करू, मी कोणता ग्रंथ वाचू, माझे विकार दूर होण्यासाठी मी काय करू, माझ्यातले दोष जाण्यासाठी मी काय करू, मी देवाला आवडेल याच्यासाठी मी काय करू. मला देव आवडतो परंतु त्याला मी आवडेल याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. हे संतांनाच का विचारायचंय. कारण त्यांनी भगवंताची प्राप्ती केलेली. जिथे संत आहे तिथे देव आहे, आणि जिथे देव आहे तिथे संत आहे नव्हे. संत देव आहे आणि देव देवच आहे. परंतु संत सुद्धा देव आहे. निमित्त त्या प्रतिमा. फक्त निमित्ताला देह रूपाने तुम्हा आम्हाला ते संत दिसत आहे. म्हणून तेच मार्ग सांगतील. जेव्हा त्या भगवंताला वाटलं की या जीवात्म्यावर कृपा करायची आहे ना, संतांच्या मार्फत तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतोय. म्हणून आधी संतांना शरण जावं लागतं. आपल्यामधले विकाराचे जे दोष आहेत ते जाणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती संतांमध्ये आहे. जसं आपल्याला एखादा विकार झाला, डॉक्टरांनी सांगितलं जा एक्सरे काढून आणा. ज्या अवयवामध्ये काही बिघाड झालेला असेल त्याचा एक्सरे काढावा लागतो आणि तो एक्सरे डॉक्टरांना दाखवावा लागतो. डॉक्टरांनी तो काळ्या रंगाचा एक्सरे पकडला की त्यांना दिसतं कुठे फ्रॅक्चर झालेला आहे, कुठे मोडलेला आहे, कुठे सूज आलेली. तसं संत महात्म्यांनी आपल्याकडे बघितल्याबरोबर त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये असा एक्सरे बसवलेला आहे की आपल्यामध्ये किती कमी आहे, किती जास्त आहे, किती विकारी आहे, किती अहंकारी आहे, किती दोष आहेत, किती गुण आहेत, हे त्यांच्या डोळ्यातल्या एक्सरेने त्यांना सगळं दिसतं. म्हणून त्यांना विचारा, बघा महाराज माझ्याकडे काही कमी आहे का. ज्या गोष्टीची कमी असेल ते मला सांगा, म्हणजे मी भगवंतापर्यंत पोहोचेन. असं काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा. सूतजी महाराज आले आणि सूतजी महाराजांना जेव्हा शौनकादिकांनी हात जोडून विनंती केली, महाराज अशी कथा सांगा, असं ज्ञान सांगा. श्रेयसां यद् भवेत् श्रेय पावनानांच पावना कृष्ण प्राप्ती करां शाश्वत साधनं तद्वदाधुना. श्रेयसां यद् भवेत् श्रेय पावनानांच पावना. श्रेष्ठाहून ही श्रेष्ठ, पवित्रालाही पवित्र करणारी आणि अशी कथा सांगा, कृष्ण प्राप्ती करम शाश्वत. जे कानांनी ऐकल्यानंतर आम्हाला कृष्ण मिळेल असं ज्ञान तुम्ही आम्हाला सांगा. असं ज्ञान सांगा. कृष्ण प्राप्ती करम शाश्वत साधनम तद्वदाधुना. असं एखादं साधन सांगा. जेव्हा ही विनंती केली संतांना आनंद झाला, सूतजींना आनंद झाला. की ज्ञान ऐकणारे जे आहेत ते कशासाठी ऐकायची इच्छा करतायत, कारण त्यांना कृष्ण प्राप्ती झाली पाहिजे. कारण ज्ञान ऐकणारे, भक्ती करणारे हे भगवंताची प्राप्ती करण्याकरताच भक्ती करत असतात असं नाही. आपण भक्ती का करतोय? एखादी ऐच्छिक वस्तूची प्राप्ती होण्यासाठी आपला परमार्थ असतो. आपल्या भक्तीच्या क्रिया त्याच्यासाठी असतात. प्रभो माझी एवढी इच्छा पूर्ण कर, मी आळंदी पंढरपूरच्या 5 पायी वाऱ्या करेन. म्हणजे आपली भक्ती कशासाठी झाली? एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी झाली.
आपली भक्ती कशासाठी आहे प्रभो? मुलाला नोकरी लागू दे, एकदा की घरामध्ये वंशाचा दिवा येऊ दे, दरवर्षी आळंदीला येईल, जोपर्यंत जिवंत असेल हातपाय चालतील तोपर्यंत समाधी सोहळ्याला आळंदीला येईल. म्हणजे परमार्थ कशासाठी झाला? लौकिक व्यवहारासाठी परमार्थ झाला. परमार्थ कशासाठी असला पाहिजे? भक्ती कशासाठी असली पाहिजे? भक्ती आणि भजन हे फक्त भगवंतासाठी असलं पाहिजे. कारण भगवान परमात्म्याकडे जे आपण हे बाकीचं जे मागतोय ना, ते अतिशय तुच्छ गोष्ट आहे. काय मागावं भगवंताकडून हे सुद्धा समजलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा सर्वसामान्य नाही, असामान्य आहे आणि तो काहीही देऊ शकतो. त्याच्याकडे काय कमी? ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. ज्याच्याकडे यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, षड्गुण ऐश्वर्य संपन्न तो आहे. त्याच्याकडून काय मागितलं पाहिजे? एखादा गावातला व्यक्ती अतिशय धनवान असेल, त्याच्याकडे एवढा पैसा आहे, आपण म्हणतो किती पैसा आहे, काडी लावली तर 6 महिने भिजणार, सहज आपण बोलता बोलता म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? भरपूर धन आहे. मग एवढ्या धनवान व्यक्तीजवळ जर आपण गेलो सप्ताहाची वर्गणी मागण्यासाठी आणि आपण जर म्हटलो द्या 101 रुपये, त्या व्यक्तीचा सुद्धा त्याच्यामध्ये अपमान आहे. ज्याच्याकडे मागायला गेले त्याचा सुद्धा हा अपमान आहे. म्हणून भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत सुद्धा सामर्थ्यवान आहेत. जे सामर्थ्य भगवंतामध्ये आहे ते संतांमध्ये आहे. म्हणून त्यांच्याकडून जर मागायचं असेल तर कृष्ण भेटला पाहिजे, भगवंत भेटला पाहिजे हे मागितलं पाहिजे. कृष्ण प्राप्ती करम शश्वत साधनम तद्वदाधुना, असं काहीतरी साधन सांगा. त्यावेळेस